सामाजिक संस्था सागवाडी बेलोशी यांच्या वतीने आज दिनांक 21/4/2024 रोजी विविध सरकारी कार्यालय, मग ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, तहसीलदार कार्यालय या विविध सरकारी कार्यालयामध्ये आदिवासी समाजावरती होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानूजाया शीर, त्याचप्रमाणे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट के.डी. पाटील सर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विक्रांत पाटील म्हणजे मी स्वतः आणि इतर सर्व मान्यवर आमचे वारगे सर यांच्यातर्फे या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून कित्येक पिढ्या सागरगड माची या आदिवासी भागामध्ये हे ठाकूर व आदिवासी समाज राहत आहेत आणि त्यांच्यावर काही धनदांडगे जे लोक आहेत ते अन्याय करत आहेत। त्यांच्या दळी भाग जो आहे, दळी भाग हा आदिवासी भागाला दिलेला एक उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावरती अतिक्रमण करून त्यांनी नासधूस केली जात आहे। अज्ञातांकडून त्याच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करणं प्रशासनाने गरजेचं आहे आणि म्हणून निवेदनाचं जे हत्यार आहे, जे लोकशाहीने, जे संविधानाने आपल्याला निवेदनाचं हत्यार दिलेलं आहे, ते निवेदनाचं हत्यार उपसून आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या पाठीशी उभे आहोत आणि हे निवेदन दिलेलं आहे ॲडव्होकेट के.डी. पाटील सर, डॉक्टर वारगे सर आणि चिंचकर साहेब आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। तर भविष्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते आणि बघूया प्रशासन आपल्याला कितपत न्याय देतोय, नाहीतर आम्हाला पुढचे मार्ग आहेतच। मग कायदेशीर लढाई लढायचा जरी वेळ आली तरी आम्ही आदिवासी समाजाच्या, ठाकूर समाजाच्या पाठीशी आहोत एवढी ग्वाही देतो। आदिवासी विकास संस्थेतर्फे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय भूमी अभिलेख आणि इतर सर्व मान्यवरांना या संस्थेमार्फत निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही लोक खाजगी पद्धतीने या माची सागरगड भागामध्ये ड्रोनद्वारे जागेची मोजणी करत आहेत, जे अनधिकृत आहे। आत्तासुद्धा आम्ही कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना याबाबतची कोणतीही माहिती नाही। मग असं ही नियोजन करून जी लोकांची धूळफेक करत आहेत की ज्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह या जंगलामधून होत आहे। तिथे गायींचा गोठा आहे, तिथे गायींचं वास्तव्य आहे आणि त्याच्यापासून उत्पन्नाचं साधन आहे। तिथे आमचे शैक्षणिक संकुल आहेत। या सर्वांवर भविष्यामध्ये निर्बंध आणण्यासाठी ही लोक पुढे आलेली आहेत असं आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही हा सर्व आमचा आदिवासी बांधव समाज या कार्यालयापर्यंत घेऊन आलेले आहोत आणि या निवेदनांचा निश्चितच शासन योग्य पद्धतीने लवकरात लवकर विचार करेल, नाहीतर आम्हाला आमचे पुढचे मार्ग विचार करण्यास भाग पडतील। एवढं बोलतो आणि थांबतो।